सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भगवती मंदिर धामापूर इथे आज रामनवमी उत्सव साजरा केला जातोय। जर बघितलं ते मंदिर आहे ते अशा पद्धतीनं एका सुंदर अशा तलावाच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर अशा पद्धतीचा हा पालखी सोहळा सुद्धा होतोय। मला सांगा या मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे? 1530 सालापासून आपण हा उत्सव चालू आहे। रामनवमी जन्मोत्सव आणि हनुमान जयंती जन्मोत्सव हा उत्सव चालू आहे त्यापासून। काय सांगाल, हे 15व्या शतकात या मंदिराची स्थापना झाली, शिवाजी महाराज सुद्धा आलेले होते, कशा पद्धतीने या मंदिराची स्थापना झाली काय सांगा? या 1530 सालामध्ये नागेशूर्प नागोबा देसाई त्यांनी हे मंदिर पहिला तलाव बांधला आणि तलावाच्या काठावर मंदिराची स्थापना केलेली आहे या ठिकाणी। काय गेली 5 वर्षे हे देवस्थान बंद होतं, त्याच्यानंतर 15व्या शतकातले हे जुनं आहे, जवळजवळ 500 वर्षापर्यंत। काय सांगाल या देवस्थानचं वैशिष्ट्य? या देवस्थानचं वैशिष्ट्य म्हणजे इथे हे भगवती मंदिरचं मंदिर आहे, पण इथे चैत्र ह्याच्यातली जी वासंतिक नवरात्री उत्सव आहे हा उत्सव इथे आहे। इथे ही देवी आहे ती श्रमदेवता आहे। इथे लोकांना श्रम करून या तुम्ही तिच्याकडे गाराणं द्या, ती तुमचं जे मनोकामना आहे ती पूर्ण करते। किती दिवस हा सोहळा चालला आणि आज गुढीपाडवा ते प्रतिपदा गुढीपाडवा ते रामनवमी जन्मोत्सव रामनवमीपर्यंत हा उत्सव आहे। पुढे परत 11 तारीखला हनुमान जन्मोत्सव आहे इथे। आपण बघताय की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचं देवस्थान म्हणून या भगवती मंदिराकडे पाहिलं जातं। जर बघितलं तर हे 15व्या शतकात या मंदिराची स्थापना झाली। जवळजवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा उत्सव चालत आलेला आहे आणि आज रामनवमीच्या उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी विविध कार्यक्रम जसं बघितलं तर पालखी उत्सव असे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले होते। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।